इथं नातांचं नाव घेऊन किंवा नातांना स्मरून कुठलंही काम केल्यानंतर 100% यश ही नक्की येतं. पहिल्यापासून भैरवनाथाचं हे बगाड हे बैलावर सोडलं जातं. त्यामुळं त्याला बैल ही लागतात. आता आधुनिकीकरण किती झालं तरी आपण ट्रॅक्टरवर किंवा हातावर आणू शकत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या बैलांनी चांगलं काम यात्रेत करावं की आणि चांगला गाडा भैरवनाथाला जास्त लांब न्यावा किंवा वडावा एवढीच इच्छा असते की असा हेवे दावे केले जात नाही माझा जास्त चालला किंवा माझा कमी चालला. असली भावना कधीच बगाडात कोणा आणत नाही. त्यावेळेस 5वी-6वीला होतो तेव्हा जवळ काही गाड्या येऊन देत नव्हती. त्यावेळेस आदरक्यांचा शिंगमोडका एक बैल होता. तिनं 2-3 वेळा गाडा चांगल्या पद्धतीनं काढलेला मी स्वतः डोळ्यानं बघितलंय. का तर चाक पूर्णपणे बांधात रवलं होतं. बैल 8-9-10 वाजता बैल गाड्यात पोहोचला, त्याला चालता येत नाही, वय झाले 18-19-22 वर्षाचा बैल आहे. तर त्यांची नवीन गेल्या वर्षी 2 खरेदी झाल्या. त्या दोन्ही एक खरेदी त्यांना झोपली जाग्यावर. तर गाडा निघाला म्हणून तो म्हातारा बैल घातला त्यांनी. गेल्या वर्षी त्या बैलाने एवढं भारी गाडा वाढला की असं वाटत नव्हतं की तो बैल एवढा गाडा ओढल. चांगल्या पद्धतीने किंवा बैल पहिली ज्वारी बांधून ठेवायची झाकून की त्याला ईर्ष्या यावी. पहिलं गाड्याचा खेळ वेगळ्या पद्धतीने होता. ती बैल दाखवत बी नव्हती अशी. आता जे आपण शूटिंग काढतोय किंवा बैल असा कधीच नवीन घेतला ना की भैरवाचा इथनं अंगारा नेऊन टाकायचं त्याच्यावर, पण देवळात कधी आणला. हो, प्रत्येकाला की कळून द्यायचं नाही की बैल माझ्याकडे कसलाय काय, कोण कोणाच्या वस्तू जायचं नाही त्यावेळेस. अशी पहिल्या प्रथा होत्या. आता नाही. आता आपण बैल आणला की 10 किलो साखर पुरत नाही. प्रत्येक जण जवळजवळ एखादी गाडी घेतली तर कोणी येत नाही, पण 100-200 माणूस बैल नवीन घेतल्यानंतर प्रत्येकाच्या आवर्जून घरी जाऊन बघून येत की कुठलंही केमिकलचं खाणं बावधनच्या बैलांना दिलं जात नाही. मेन म्हणजे किंवा ही जी आता नवीन निघाल्यात त्याचं कुठलंही दिलं जात नाही. बैल जी पाळतात ती काही एका दिवसात पळत नाहीत किंवा इंजेक्शन दिलेत म्हणून पळत नाही. त्या मालकाचं सातत्य आणि त्या मालकाचे कष्ट त्या बैलाच्या मागं असतात की तेव्हा सकाळी उठल्यापासून झोपोसपर्यंत विचार त्या बैलाचा करत असतो. याच्यावरून ओळखा तुम्ही कुठं आलोय. ओळखण्यापेक्षा मी थोडक्यात सांगतो. आज आपण आलोय बावधनला. खिलार बैलांसाठी ओळख झालेलं गाव बावधन वाई. बगाड आलं आता 8-15 दिवसावरती. आणि सुशीलजींचा चॅनल आहे बावधन खिलार म्हणून. तर आता बावधनला खूप खिलार बैल आहेत आणि ती कुठल्या जातीची आहेत त्याच्यात. कोसा खिलार आहे, धनगरी खिलार आहे, मोठ्या मापाचे. तर ते आपण सगळं आज त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. पहिल्यासारखं मुद्दे झालं पाहिजे. ही दगडी बांधकाम सर्वांच्या जन्म उद्धार म्हणजे आपलं थोड्यात पैसे ज्याचे 10 रुपये असतील ते फार 10 लाखापर्यंत आपण घेऊन काम चालू केले गावाला सर्व भक्तांना. आणि आता त्याचं बऱ्यापैकी काम होतं आले. अजून यात्रा झाल्यानंतर हे काम पूर्ण करणार आहे आपण. हे जीर्णोद्धाराचं काम चाललंय. ही मोठी दगडामध्ये बनवलेली दीपमाळ म्हणतो आपण त्या आहेत. हे अश्व आहेत तिथं 2. रोज सकाळी कॉलेजला जाणारे मुलं असो, अबलवृद्ध असो, सगळेजण नाथांच्या दर्शनाला इथं रोज नित्य नियमाने येत असतात. सुशीलजी, आज सरप्राइझिंगली मी इकडं आलो आणि बावधन खिलार हा चॅनल सगळ्यांना माहिती आहे, पण माणूस कोण आहे हे माहिती नसतं पडद्यामागचा. आता ठराविक व्हिडिओ मध्येच तुमचा चेहरा दिसलाय किंवा काय. बऱ्याचदा असं झालं असेल तुम्ही आता वाई भागात किंवा आपल्या पंचकृषीत फिरताना आवाजावरून लोकांनी ओळखलं असेल. माझ्या बाबतीतही तसंच व्हायचं. लोक आवाजावरून ओळखायचे की सर तुम्हीच आहे का ते मातीतले हिरवाले. तर कसं वाटतं आता एवढं तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून फेम मिळालंय आणि तुम्ही ग्राउंड वरती राहून रोज म्हणजे तुमच्या ह्याच्यातून आपला ग्रामीण भाग हा त्याची वैविध्यता दाखवताय. म्हणजे आभेपुरीपासून अगदी बावधन पर्यंत असेल, अख्ख्या तालुक्यात बऱ्यापैकी तुम्ही फिरताय. हो, काय आहे आपलं प्रथम तुमचा आल्याबद्दल धन्यवाद आणि बावधन खिलारच्या वतीनं आभार की आज योगायोगानं आज आला तुम्ही मुलाखत घ्यायला.
आता यात्रेची कामं चालू झाल्यात, वेळ नाही खरं तर, पण तरी बी मी तुम्हाला म्हणलं या तुम्हाला नाराज नाही करणार. हा चॅनल काढायचं कसं ठरलं नव्हतं, कोरोनाच्या काळात बसलो होतो. मंदार डोरलेकर ओम किंवा ते आमचा ग्रुप आहे थोडासा, सर्व आम्ही मित्रमंडळी बसलेली. त्यावेळेस हे इंस्टाग्रामला आम्ही ग्रुप काढला की बाबा बावधनची जी बैल आहेत, गोरगरीब सर्वसामान्य ज्यांचं उद्याचं वांद आहे तरी बी अशी हाताव पोट भरणाऱ्यांना बी अशी बैल पाळल्यात की एक नाद म्हणून, किंवा ह्या भैरवनाथाची सेवा, नंदीची सेवा केल्यानंतर बगाडाला जरी नाही झोपला नंदी तरी त्याची एक सेवा आपली घरी दररोज व्हावी, त्या निमित्तानं प्रत्येकाने एक बैल पाळलेला आहे की बगाडाला झोपावा असं नाही की त्याच्या नावानं जरी तिथनं आपण बगाडात आणला. काही काहींची बैल दरवर्षी सर्वांची झोपली जातात असं नाही की प्रत्येकाचा मान आहे असं काय नाही, की एक 5 पावलं झाली की समाधानी होतो जाताना झोपते येताना. त्यासाठी आपण बरीच अशी गोरगरीब होती की त्यांची बैल उजेडात नव्हती, त्यासाठी आपण थोडासा प्रयत्न केला. आणि आपण म्हणण्यापेक्षा जी पाळतात ना खिलार प्रेमी, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. माझं म्हणजे मी काढलंय किंवा आम्ही काढलंय असं काय नाही, आपण एक कारण आहे फक्त ती दिलेलं ही मालकांनी की मी काढलंय किंवा आपण चॅनल काढलाय असं कधी मला वाटत नाही, का सर्वांचं आहे. नातांच्या बाबतीतचा आता तू मला अनुभव सांगतो थोडक्यात. माझा चॅनल हॅक झाला. पहिला जो मातीतले हिरे चॅनल जो होता आपला तो हॅक झाला. पण तो जो चॅनल होता ना, तर त्याला सबस्क्रायबर चांगले झाले होते पण मॉनिटायझेशन होत नव्हतं. आणि मी नातांना म्हणलं होतं उद्या बगाड आहे, मी व्हिडिओ करणार आहे, तर तिथनं पुढं माझं तरी सुरळीत होऊ दे. आणि अनपेक्षित त्या दिवशी मला मेल आला आणि सगळे नोटिफिकेशन आले, तर ते मॉनिटायझेशन मी मनात इच्छा व्यक्त केली नातांना. दुसऱ्या दिवशी बगाड आहे आणि त्या दिवशी झालं चालू. मग संध्याकाळी परत आपलं छबिन्याचे वगैरे मी व्हिडिओ शूटिंग काय घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी आपलं बगाडाचा कार्यक्रम पूर्ण घेतला होता. आता ह्यात प्रामुख्यानं तुम्ही म्हणला की हातावरचं पोट असणारी माणसे, काही जणांची परिस्थिती नाही, काही जणांकडे भ्रांत आहे त्यांची आपण म्हणू शकतो, त्या अशा लोकांनी हा नाद जोपासलाय की बैला असावीत. तर तुम्ही बघितलेली अवखळ बैल कुठली इथं नामांकित अशी तुम्ही लहानपणापासून बघितलेली आठवणीतली बैल? आता लहानपणापासून आता आमच्या तरपत होता एक बाळांनांचा छब्या म्हणून, किंवा मुदाप्पांचा हिरा असेल, किंवा पोपटबुवांचा एक हिरा. आता माग 2 वर्षापूर्वी त्याचं निधन झालं. अख्ख्या महाराष्ट्राला हळहळला त्यावेळेस बैल गेल्यानंतर. आता त्यानं बी बावधन चारत 20-25 वर्ष चांगलं त्यानं सेवा केली नातांची, आणि तो त्यांच्या दावणीलाच मरण पावला. तो एक बैल. अशी लय बैल होऊन गेल्यात प्रत्येक सामान्याच्या घरी, एक नाही अशी प्रत्येक 10-15 वर्षामध्ये लय बैल होऊन गेल्यात की ती त्यांना शेतकऱ्यांना त्यांचा इतिहास सांगता येत नाही. अशी बैल काय काय भारी की ती बैल कधीच त्यांना दिवशी वाटली नाही. काही काहींची आर्थिक परिस्थितीमुळे काही काहींनी दिली. आता तुमचं एकंदरीत इथं कसं असतं, म्हणजे आता बैलांचं प्लॅनिंग कसं केलं तर कुठनं बैल आणली जातात, त्याची पारख काय केली जाते? कारण की गाडा ओढणं आम्ही नेहमी बघतो दगडी चाक असतात खालच्या पहिल्या टप्प्यातनं, तर गाडा निघणं अवघडच असतं. म्हणजे दुर्वीला पहिल्यांदा हिऱ्या आणि त्या जोडीला पोपट नानांच्या इथला तो दुसरा काळा बैल असायचा शिंगऱ्या, तर ती जोडी नेहमी असायची. असे अजून 2-4 जोड्या आहेत की त्या खमक्या काम करतात खालनं दुर्वीला. तर अशी बैल कशी ओळखून आणतात आणि कुठून पारख करून आणली जातात? कसं पहिलं आता आमच्या आजोबांच्या काळात किंवा वडिलांच्या जी सर्वांच्या पहिल्या पिढीत बैल घरची तयार केली जायची. म्हणजे वासर बिस्त्र साध्या गाया घरी प्रत्येकाच्या होत्या 5-5. पण आता वेळ नाही तेवढा, किंवा साध्या गायांचं प्रमाण कमी झालं. आता कर्नाटक, सांगोला, सोलापूर त्या भागातनं बैल बऱ्यापैकी येतात आता आपल्याकडे. म्हणजे मोठी बैल त्या भागात जास्त प्रमाणात होत्या. मग तिकडून बैल आपण चांगली चांगली मोठी धिप्पाड, त्याचा करंट असं बघून आपण बैल इकडं सर्वच खिलारप्रेमी घेऊन येतात. आणि सर्वात काय असतं, बैल किती बी चांगला असला किंवा कसला असला, ज्याच्या दावणीला येणार आहे त्याचा शेर आहे ते त्याच दावणीलाच जात असतो बैल. की आपण म्हणलं वा हा बैल 4 लाखाचा आहे, माझे पैसे म्हणून 5 लाख रुपये गेले तरी कधी कधी तो व्यवहार होत नाही. त्याचं कारण काय की तुमच्या नशिबात असेल तर बैल भेटला जातो. असं बऱ्याच व्यवहारातनं मी बघितलेलं आहे की कधी कधी 4 लाखाला बैल मागून देत नाहीत आणि शेवटी 2 लाख 1.5 लाखापर्यंत तो बैल दुसऱ्याच्या दावणीला जातो. त्याचं कारण नशिबाचा भाग थोडासा त्याच्यावर माझं मत आहे की आहे. सुशीलजी, तुमच्या बरोबर ते राहून आज आम्हाला इथं प्रत्यक्षात नवीन खरेदी झालेलाच बैल आलेला बघायला मिळतोय.
योग यायला लागतो. तुम्ही योग जो म्हणत होता आता, हो. माझ्या अंगावर त्याचा काटा आलाय. आपण बैलांच्या मुलाखती घ्यायच्या हिशोबाने आलो होतो. आणि नवीन खरेदी झालेली बघू शकतो आपण. नवीन बैल आलेला आहे. अशा पद्धतीनं पारंपरिक जी वाद्य आहेत बावधनची, एक वेगळ्या प्रकारे आहे वाद्य त्यांचं. आणि ही हलगी, हे जी दोनच वेगळ्या प्रकारची आहे. आणि प्रत्येक जण आपलं इथं नंदी खरेदी केल्यावरती भैरवनाथांच्या दर्शनाला इथं घेऊन येत असते. अगदी भक्तिमय वातावरण झालेलं आहे जवळ या सर्व. आणि सुशीलजी यांच्या सोबत आता योग काय असतो ह्याच्यावरती आमची चर्चा चालली होती. आणि हा नंदी तिथं लगेच आपल्या इथं नाथांनी प्रकट केल्यासारखं झालं. अंगावरती काटा आल्यासारखं झालं अचानक. एक नवीन खरेदी आहे ही. बाबा कुठनं खरेदी केली ही? इस्लामपूरच्या इथून. काय पार्क केली होती बैल घेताना? दरवर्षीच आहे की आपलं, दरवर्षीच आहे ते आपलं. सुशीलजी तुम्ही पण या की. योग यायला लागतो ह्याच्यावरती आमची चर्चा चालली होती सुशीलजी. आणि नाथांचा अनुभव हा जिता जागता इथं बसल्या बसल्या आला. म्हणजे आम्ही त्याच्यावर चर्चा करत होतो आणि बैल पण इथं आलाय. बाबा आतापर्यंत किती बैल आली तुमच्याकडे? प्रत्येक वर्षी, दरवर्षी नवीन? हा, कायमच आहे. आतापर्यंत बंद नाही कधीच. आता ह्याला काय तयारी करणार तुम्ही? सराव वगैरे कसं घेणार? चालूच असतं 2 दिवसात. आता 8 दिवस झाला घेतलेला आहे तो, फक्त बाहेर होता ते. बाहेर दुसरीकडे होता ठेवायला? 8 दिवसाच आणलेला बैल. म्हणजे घरवा घेतलाय का बाजारात? आपण जातच नाही का बाजारात. म्हणजे तुम्ही नियोजन कसं केलं होतं? म्हणजे हा बैल शोधताना कशी पारख करून आणता? आता ते जसं महिना झालं माझं चाललंय शोधायचंय, त्या मापात बसल्याशिवाय काय करायचं. कुठं कुठं शोधून आला होता तुम्ही? लय तिकडे सह्याद्रीला गेलो, परत कराडला, परत इस्लामपूरला, शेजारच्या गावांना. इस्लामपूरच्या तिकडचं बैल आहे, 32 शिराळ्याच्या तिकडचा. आता हा बैल 8 दिवसांनी न ओळखण्याजोगा तुम्ही करणार, म्हणजे त्याच्यात आमूलाग्र बदल होणार खाण्यापिण्यात. पण ते लोकांना ओळखणार नाही हा बैल नाही. हा, बगाडाच्या दिवशी. बरोबर, त्यासाठीच की 15 दिवस आधी आणतो आम्ही बैल, महिनाभर आणतो, पण मिळाय पाहिजे ना. आता तुम्ही काय खायला काय घालणार? म्हणजे काय त्याचं नियोजन असणार? रती वगैरे काय देणार त्याला? त्याला रती फक्त उडीद असते ते आणि शेंगदाणा पेंड, दुसरं काही नसतं. दुसरं काय नाही? ती भुसा बिसा आम्ही कधी येत नाही. ती तयारी करायची नाही, काम झालं पाहिजे देवाच. तयारी आपल्याला तयारी दिसणारच नाही. बैल आता तयार दिसतोय का? नाही दिसत. तर तयारी गव्हानं तयारी, ती अत्यंत तयारी ती, तसलं आम्ही घालत नाही कवा जनावरांना. सात वगैरे नाही घालणार? नाही, अजिबात नाही तसलं. ते तोंडाला फेस बी येतो नेट लागल्यावर, म्हणून फक्त उडीद घालायचं आणि शेंगदाणा पेंड, त्याच्याशिवाय काय घालायचं नाही. अख्खा उडीद जो येतो आपला काळा, नाही, तो का डायरेक्ट सकाळचं भिजवायचं भरडून आणि संध्याकाळी घालायचं, संध्याकाळी भिजवायचं, सकाळ घालायचं. आज हा बैल हा शांत दिसतोय, शांतच आहे बैल. त्या दिवशी कसं काय काय असतो भावना? म्हणजे बैलांच्या सगळे बैल अग्रेसिव्ह असतात. त्याला कळलं तर पाहिजे ना, त्याला कळलं तर पाहिजे ना. ही जी आता ही वाजंत्री सांगितली, त्यांच्या कानावर ते आलं तर पाहिजे ना. येतं बरोबर. प्रत्येक यात्रेच्या वेळेस आम्ही प्रत्येक बैल बघतो, आणल्यावरती बऱ्याचदा बैल शांत असतात, शांत. पण ज्यावेळेस बगाडाला खाली गेलेले असतात त्यावेळेस त्यांना काही सुचत नाही, बैलांना सुद्धा सुचत नाही. त्या पद्धतीने जपतात ना माणसं. चालते, तुम्हाला यात्रेसाठी शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. एक खूप छान अनुभव आला तुमच्या बरोबर. आता मुलाखत घेता येतात, नवीन खरेदी इथं आली आणि
आपण जास्त फिरण्यापेक्षा इथंच आपल्याला नातांनी म्हणले इथंच थांबा, तुमच्यासाठी इथं बैल मी लगेच आणतो. म्हणजे तसं एकदम झाल्यासारखं, म्हणजे ते वाद्य वाजणं, ते जे संगीत कानावरती येणं, म्हणजे शहारे अंगावरती आले. म्हणजे काटा उभा राहतो ना, नाथांचा क्षणोक्षणी इथं अनुभव येतो, जिवंत अनुभव आपल्याला. इथं म्हणजे आपण समजा एखादा वेळ नाही गावला किंवा इथं नातांचं नाव घेऊन किंवा नातांना स्मरून कुठलंही काम केल्यानंतर 100% यश ही नक्की येतं. मी जरी कुठं बाहेर भाड्यावर, म्हणजे माझा ट्रान्सपोर्टचं बारकी गाडी आहे, छोटा हत्ती, ते करत करत असताना गावात कुठेही बाहेर जातो त्यावेळेस आवर्जून वेळ म्हणजे येणं योगायोग, म्हणजे ती नाथ साहेबच आणतात की बाबा आपण जाता आता बैल समोर येणं, ही योगायोगाच्या गोष्टीत ती मी जरा थोडंसं लक्ष दिलं की बाबा आपल्याला नक्की काय काय दिसते दररोजच्या जीवनात, तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. वेगळं काय नाही. ह्या बावधनमध्ये साधारण 1,500 बैल आहेत टोटल. म्हणजे आता माझ्या सर्वेनुसार मी आता प्रत्येक दावणीवर जातो, बैल आलेली गेलेली माहिती. आता आतापर्यंत बघा 58 बैल ह्या यात्रेनिमित्त आली. त्याच्या गेल्या वर्षी काहीतरी 118 बैल नवीन खरेदी झाल्या होत्या आणि अजूनही 10-20 खरेदी अजून होणार. आता 5-6 दिवस राहिले. तर आता बघितलं तुम्ही एक बैल आलेला की प्रत्येकाला वाटतं जशी जशी यात्रा येईल तशी प्रत्येकाला उत्सुकता वाटते की आपण एक बैल घ्यावा नाताच्या सेवेसाठी. आणि ते वर्षभर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज की यात्रेपुरती बैल घेतात, अशातलं काय नाही. त्यामुळं माणूस जराशी चार्जिंग होतो. नवीन बैल आलं, एखादी नवीन वस्तू घेतल्यानंतर जरा हुरूप येतं. त्या पद्धतीने एक यात्रेला नवीन स्वरूप देण्यासाठी शेतकरी वर्ग रदबदल्या करत असतो बैलांच्या, की गेल्या वर्षी काय चुका झाल्या त्या ह्या वर्षी भरून काढायच्या आणि वर्षभर नंदीकडून आपली शेतीतली कामं करून घ्यायची. आणि हा नाद गोरगरिबांच्या मुळे किंवा ज्यांना नाद आहे खरोखर की आपल्याला बैल सांभाळला पाहिजे, त्यांना आनंद भेटतोय, त्यासाठी बरीच शेतकरी बैल पाळतात. आणि ह्या यात्रेला बी त्याच्यामुळं भैरवनाथामुळं किंवा रथामुळं बरंच महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं हे आज बावधन आहे. बैलांचं आणि नाथांच्या यात्रेचं एक नातं तयार झाले, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे बैल म्हणलं की आता नाथांची यात्रा, आपलं बगाड, आणि महाराष्ट्रात देखणी बैल बघायचं म्हणलं तरी बावधन गाव असं एक फेमस एक समीकरण तयार झाले. हो. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता पहिल्यापासून भैरवनाथाचं हे बगाड हे बैलावर सोडलं जातं, त्यामुळं त्याला बैल ही लागतात. आता आधुनिकीकरण किती झालं तरी आपण ट्रॅक्टरवर किंवा हातावर आणू शकत नाही, का तर ती लय बोजाचं आहे आणि त्याला 12 बैल लागतात. त्यामुळं खिलार प्रेमींनी किंवा एक शेतकऱ्यानं शेती जी बैल लागणार आहे ती नाथाच्या गाड्याला किंवा ही नाथानं दिलेली एक देणगीच आहे बावधनला, की त्याच्यामुळं आज बैल ह्या पांढरीत गोरगरिबांच्या घरी, की असं नाही की प्रत्येकाला हा नाद आहे तिनं पाळल्यात आणि त्याच्यामुळं आज गावाचं नाव आहे. प्रत्येकाच्या भावकीत आणि गावात अशी ईर्ष्या लागत असेल ना, की मी पण एखादा चांगला मजबूत बैल आणणार, की बगाडाला आमचा ज्यावेळेस आमचा खुता येईल त्यावेळेस त्याला गालबोट नाही लागणार, आम्ही विदिन अ सेकंद पुढे काढून नेणार गाडा, असं काहीतरी होत असेल ना प्रत्येकाच्या? प्रत्येकाला वाटतं आपल्या चांगली ईर्ष्या असेल आहे ना. प्रत्येकाला वाटतं की आपल्या बैलांनी चांगलं काम यात्रेत करावं, की आणि चांगला गाडा भैरवनाथाला जास्त लांब न्यावा किंवा वडावा, एवढीच इच्छा असते. की असा हेवे दावे केले जात नाही माझा जास्त चालला किंवा माझा कमी चालला, असली भावना कधीच बगाडात कोण आणत नाही. जरी कमी पडला किंवा जास्त चालला तरी तो कधी हुरळून जात नाही, का तर ही एक सेवा आहे भैरवनाथाची. तुम्हाला ती एक दिलेली तुमचं काम आहे त्या दिवसाचं, ते आपण आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलेलं पाहिजे. आता प्रामुख्यानं कुणाकुणाला मान आहेत गावात किंवा असं, म्हणजे इथून जाताना पण गाडा खालती न्यायला जातो आणि येताना, तर जी नेहणारी बैल आहेत ती येताना असतात का? आता काय होतं, सकाळी आम्ही हातावर गाडा नेत असतो जाताना, तर हातावर नेत असताना बैल आपण पुढं दुर्वी चावरीन 6 बैल, म्हणजे 6 बैल आपण झुकतो किंवा 4 झुकतो. त्याचं कारण का की पोरं जोट हातावर धरतात आणि तो जाताना बैल न झुकता आपण नेत असतो, जोपर्यंत आपण वावरात घालत नाही तोपर्यंत. मग मान नाही, ज्याची बैल बारीक आहेत किंवा बारीक वासरं आहेत शर्यतीची असतील किंवा बारीक घरची जी दात लावली नाहीत, ती जाताना आपली 5 पावलं नेहमी करत असतात. सकाळी 6 वाजता गाडा इथनं हलतो स्टँडवरून. म्हणजे त्याच्यात असं मान वगैरे त्या ह्याला काय नाही, म्हणजे ज्याला झुपायचंय तो एक 5 पावलं वगैरे झुपू शकतो. तिथं सकाळचं आपण झोपू शकतो. ती भर गाड्याला बैल जी चालणार नाहीत वासरं, ती आपण जाताना झोपत असतो आणि त्यातली जी चालणारी ती येताना झोपत असतो.
आणि मानाचं तुम्ही म्हणला तर एक वर्ष पिसाळ एक भोसले असं एक वर्षाड वर्षानं बदललं जातं. आता गेल्या वर्षी भोसल्यानं जागेवर नंबर घेतला. त्यांच्यात त्यांचं भाऊबंद येतात म्हणजे कदम असतील किंवा त्यांचे जे तर्फे देणारे बरीच मंडळी आहेत, ती त्यांच्या एक एक बैल झुकतात. 12 वाड्या त्यातनं एक दोन वाड्या त्यांना दिल्यात, एक दोन वाड्या पिसाळ तर्फेला दिलेल्या आहेत. असं सर्वांना एकजुटीनं आपलं ते गाडा झोपला जातो किंवा त्यांचा खुटा झोपला जातो. आणि विशेष म्हणजे फक्त बावधन गाव लिमिटेड नाही ह्याला. हो, तुमचे 12-13 काय वाड्या आहेत, हो, 12 त्याही 12 वाड्यात त्याही तुमच्या ह्या उत्सवात त्याही बावधन गावचे सदस्य म्हणूनच नातांच्या सेवेला इथं सगळे हजर असतात. तसं काय नाही की तो वाडीचा आहे म्हणून त्याला कमी लेखलं जातं. इथं काय नाही, नातांची सेवा करणाऱ्याच प्रत्येकाचं प्रत्येक जण ऐकत असतो की असं नाही की कुठला की ही भेदभाव कधीच नाही गावात केला. प्रत्येकाला बारीक जरी आता मी वयानं लहान असलो तरी मी एखादा प्रश्न मांडला उपस्थित गावकऱ्यांच्या पुढे तरी त्याचं विश्लेषण करून सांगतो ह्या वेळेस असं नाही असं. प्रत्येकाला इथं चांगल्या पद्धतीचा मान सन्मान दिला जातो. बैलांच्या बाबतीतच आपण प्रश्न घेतोय सगळे, कारण की तुमचंही चॅनल लोक बैलांची हो, हो. निगडीत असल्यामुळेच बघतात. माझेही जुने फॉलोअर्स आहेत किंवा काय सबस्क्रायबर आहेत, त्यांनाही बैलाचाच नाद असल्यामुळे ते बघतात. खालून ज्यावेळेस बैलगाडा निघतो, सॉरी नाथांचा गाडा ज्यावेळेस निघतो खालून, त्यावेळेस जास्त कठीण भाग असतो तो हा, वावरात असतो. वावरातला असल्यामुळं निघायला. मग ह्या तुमच्या आठवणीतली कुठली बैल आहेत तिथं की ज्यांनी न होणार काम आहे ना त्या बैलांमुळे लगेच उठले, अशी कुठली कुठली बैल होऊन गेली? माझ्या डोळ्यात एकत मी ज्यावेळेस 5वी-6वी ला होतो तेव्हा जवळ काय गाड्या जेवून देत नव्हती. त्यावेळेस आदरक्यांचा शिंगमोडका एक बैल होता. त्यानं 2-3 वेळा गाडा चांगल्या पद्धतीनं काढलेला मी स्वतः डोळ्यानं बघितलंय. का तर चाक पूर्णपणे बांधात रवलं होतं आणि त्यानं 2-3 वेळा नाही तर 4-5 वेळा गाडा दुर्वीचा चांगला गाडा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ओढला त्यावेळेस. ते एक माझ्या अजून आठवणीत आहे. काय नाव होतं, आठवतं काय बैलाचं? त्या बैलाचं नाव नाही मला सांगता येणार, पण शिंगमोडका म्हणून फेमस होता. फेमस बैल होता. लय मोठा खालनं त्यांना आणला होता कर्नाटक मधून, जोडच आणला होता. त्यातला एक बैल चांगला त्यांना शेवटी दावणीवर त्यांच्या मरण पावला तो. त्यांचा बी काळ लय बैल म्हणजे त्यांना केलारचा वारसा चांगल्या पद्धतीचा त्यांच्या घराला आहे. पहिल्यापासून त्यांना बैल चांगली सांभाळली. अजून एखादा बैल कुठला आहे का आठवण? हिरा एक आहे, परत माधव बापूंचा हिरा एक, आता तो 18-19 वर्षाचा झालाय. त्या बैलाला सांगायचं झालं तर गेल्या वर्षी तो सकाळच्या गाड्याला नेत होती तर बैल 8-9-10 वाजता बैल गाड्यात पोहोचला. त्याला चालता येत नाही, वय झाले जवळजवळ 18-19-22 वर्षाचा बैल आहे आता तो. तर त्यांची नवीन गेल्या वर्षी 2 खरेदी झाल्या. त्या दोन्ही एक खरेदी त्यांना झोपली जाग्यावर. तर गाडा निघाना म्हणून तो म्हातारा बैल घातला त्यांना. गेल्या वर्षी त्या बैलाने एवढं भारी गाडा वाढला की असं वाटत नव्हतं की तो बैल एवढा गाडा ओढल म्हणून. त्यानं बी चांगल्या पद्धतीचं काम. म्हणजे मुक्या जनावराला पण कळतं का हो? त्याची एक सेवाच आहे थोडक्यात. तो तिथं आल्यानंतर त्याला काय दुखत असू दे किंवा त्याला काय लागलेलं असू दे, तो 1-2 मिनिटं असं काम करणार की मालकाचं किंवा त्या नाताची सेवा एक नंबर अशी करणार. मुक्या जनावराला बी कळलं जाते की आपल्याला काय करायचं. आता बरेच बैल बघतो आपण आपल्या भागात, वेल्यांचा बाजारही भरतो. हो, भरलाय आता. म्हणजे आता आहेच आहे, म्हणजे होळीच्या वेळेस तो मोडणार बाजार. हो, तर तिथेही बरीच बैल आपल्या इथली खरेदी केली जातात आणि बावधनला खरेदी व्हावी बावधनच्या लोकांनी म्हणून तिथं पण व्यापारी मोठ्या मापाचीच बैल घेऊन येतात. तर पहिल्यापासूनच मोठ्या मापाची बैल वापरली जातात का? कारण की पहिली घरगुती पण असायची, त्यातली पण जास्त माप नसायचं ना पूर्वी. घरगुती बैल होती आणि काय व्हायचं, आपण बैल तयार केलेला कधीच ऐकत नाही की त्याचं आपल्याला खानाखुणा माहिती असतात, बैलाला काय होते किंवा बैल कुठं चांगला चालतो. त्यामुळं घरची पहिली बैल होती, घरच्या गायांची बैल होती. आता विकास मोठी जातीवंत देखणी. पहिलं ब्रीडिंग असं काय माहित नव्हतं शेतकऱ्यांना. बैलाला फक्त ताकद आणणं एवढंच माहित होतं. मग तो दिसाय कसा आहे पहिलं देखून पण बघितलं जात नव्हतं की बैलाचा करारी बाणा बघितला जायचा, बुजीरपाना किंवा बैल पहिली ज्वारी बांधून ठेवायची झाकून की त्याला ईर्ष्या यावी. पहिलं गाड्याचा खेळ वेगळ्या पद्धतीनं होता, आता वेगळ्या पद्धतीने. आता आपण बैलांचं भाविक वाढल्यामुळं आपण शिस्तीत गाडा आणतोय. का तर पहिली माणसं यात्रेला कमी येत होती आणि आता चाला येत नाही एवढी यात्रा भरली जाते.
आता तुम्ही पाहता जवळ 10-11 लाख लोकसंख्या म्हणजे 10-11 लाख लोक येतात दरवर्षी बावधनच्या यात्रेला. आणि त्यातनं कोणाला न धक्का लागता हा गाडा गावात आणायचा हे गावकऱ्यांचं देवाचं काम आहे आणि ती व्यवस्थित पार पडतात. ज्वारीच्या शेतात बांधून ठेवायचं जे तुम्ही म्हणला ते काय नेमका प्रकार असेल? ती पहिलं कसं होतं, तरपो गाडा असताना बैलाला एकदम माणसात गेल्यानंतर किंवा त्याला असं भीती नाही वाटली पाहिजे म्हणून त्या अंधारात त्याला बैलाला पहिली ठेवत होती. म्हणजे आमचा आजोबा वडील सांगायचे ज्वारीत बांधून ठेवायचा. ती बैल दाखवत बी नव्हती अशी. आता जे आपण शूटिंग काढतोय किंवा बैल असा कधीच नवीन घेतला ना तरी भैरवाचा इथनं अंगारा नेऊन टाकायचं त्याच्यावर, पण देवळात कधी आणला नाही. आता ही नवीन आम्ही युट्यूब चॅनल काढलाय किंवा ही दर्शनाला आता प्रथा निघाली आहे की आणायचं आहे. पहिला अंगारा नेऊन टाकायची, म्हणजे गावात कुणालाच कळून द्यायचं ना बैल बैल कुठला आणलाय आणलाय, काय कसा नाही, आहे, बगाडा काय. दिवशीच कळायचं बैल कुणी आणलाय ते. बर. आणि बाजारावर जर समजा झाला व्यवहार चुकून की असा गुलाल बिलाल टाकला तरच कळायचं त्या काळात, नाही तर झाकूनच बैल आणायची न्यायची असं असायचं बैल. म्हणजे एक सरप्राईजच असायचं ना प्रत्येकाला. हो प्रत्येकाला की कळून द्यायचं नाही की बैल माझ्याकडे कसलाय काय, कोण कोणाच्या वस्तीवर जायचं नाही त्यावेळेस. अशी पहिल्या प्रथा होत्या. आता नाही, आता आपण बैल आणला की 10 किलो साखर पुरत नाही. प्रत्येक जण जवळजवळ एखादी गाडी घेतली तर कोणी येत नाही, पण 100-200 माणूस बैल नवीन घेतल्यानंतर प्रत्येकाच्या आवर्जून घरी जाऊन बघून येत. ते एक वाहनच आहे आपल्यासाठी. हो मग असं म्हणजे एक जुन्या प्रथा होत्या पण आता त्या जरा कालबाह्य होऊन आता नवीन पिढीनुसार सगळं चालायला लागलं आता आपण हळूहळू. बघितलं आता बैल आलेला वाजवत आला. पहिलं फक्त ही भैरवनाथाच्या कुठल्याही कार्यक्रमालाच फक्त डपडं लावलं जायचं. आता बैल आणला की लावतात डपडे, एक आनंदानं, म्हणजे त्याला एक उत्साह वाटतो यात्रेनिमित्त म्हणून ते वाजवत आणतात. आपली एक सेवाच थोडक्यात त्या नंदीची. बरोबर. अजून काय एखादी तुमच्या आठवणीतली गोष्ट सांगण्यासारखी आहे का? म्हणजे नवीनच लोकांना ही गोष्ट कळली की असं कुठेतरी ज्वारीच्या शेतात वगैरे बांधून ठेवलं जायचं की नंतर. नाही, आता सर्वांनाच माहिती, प्रत्येकानं जे खिलारप्रेमी आहेत ना त्यांच्या आजोबांना, प्रत्येकानं, पंजोबांना, वडिलांना हे सांगितलं की पहिलं काय केलं जायचं, बैलांचा रतीब पाहिला काय, सकस आहार होता. आता एवढं म्हणजे रतीब देतात माणसं, पण बैल तयार होत नाही, खाणं बी नाही एवढं पहिल्यासारखं, मालवरी गावात नाही. किंवा आता नुसते हत्ती घासानं बैलांचं कस निघून जातोय, त्यामुळे एवढे ताकदी बैलांना म्हणावे असे पहिल्यासारखे येत नाहीत. काय खायला घालायला पाहिजे? म्हणजे तुमच्या गावात पहिल्यापासून जुन्या परंपरा चालत आल्यात ना, त्यामुळे तुम्हाला ते नॉलेज आहे. काय खायला घालायला पाहिजे? कारण की ह्यालाही बॅगा बिगा निघल्यात नवीन. की कुठलंही केमिकलचं खाणं बावधनच्या बैलांना दिलं जात नाही मेन म्हणजे, किंवा हे जे आता नवीन निघाल्यात त्याचं कुठलंही दिलं जात नाही. का तर आता उन्हात दिवसभर बैल पाणी नसतं, सकाळी 6ला आम्ही बैल सोडतो, संध्याकाळपर्यंत त्याला पाणी खाय एक दिवस नसतं. कारण का की तिथं असतं पाणी, बैल पित नाहीत नवीन जागेनंतर, तिथं गेल्यानंतर बगाडाचं ते जे पब्लिक बघून किंवा ते वातावरण बघून, डफड्याचं वाद्य बघून. आणि कसं होतं, बैलांना पहिलं उडीद दिलं जायचं, घाण्यावली शेंगदाण्याची पेंड पहिली, आणि पहिले जी 12 वाड्या आपण म्हणतो तिकडं उडीद पिकलं जायचं जास्त. आबीपुरे असेल किंवा वेलंग त्या वरच्या भागातनं पार जावलीपर्यंत पलीकडच्या भागापर्यंत उडीद पिकलं जायचं. तर पहिले उडीद बैलांना दिलं जायचं. असं पहिलं चांगलं खाद्य असल्यामुळे त्यावेळेस बैल बी दंड्या तयार असायची. बारीक बैल असला तरी त्याला ताकद चांगल्या पद्धतीची यायची. आता बैल मस्त मोठा दिसतोय पण ताकद नाही बैलाला. असं काय काय ह्या खाद्यामुळे व्हायला लागले की बैल मस्त चांगला आहे पण त्याला म्हणा एवढा करंट येत नाही, ताव येत नाही थोडक्यात. आता ताव येण्यासाठी एकंदरीत नवीन लोकांनी पण काय खायला घालायला पाहिजे? म्हणजे हाच खाद्यपदार्थ शहरी क्षेत्रासाठी पण लागू होतो माझ्या अंदाजाने. हो, कसं झालंय, ही प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं ही प्रोडक्ट केल्यात तयार. पहिला बाजरी शिजवून दिली जायची किंवा 5-6 प्रकारचं कडधान्य, बाजरी असेल, उडीद असेल, गहू असतील, ती भरडून शिजवून बैलांना तो रतीब म्हणून दिला जायचा पहिला. अजूनही काही जुनी मंडळी बावधनमध्ये देतात. तुमच्या माध्यमातून आपले ना शेतकरी बांधव आणि नवीन जी पोरं आहेत ना त्यांना पण कळेल, त्यामुळे उलगडून तुम्ही जर सांगितलं ना तर जुनी रेसिपी आपण म्हणू त्यातली, तर ते खूप भारी काम होईल. नाही, ती एक दिवस घेणारे म्हणजे बनवणारे आपण बी आपल्या चॅनलला की सांगणार आहे की हे जे पैसे वायपट आता काय झाले, दुकानात ना आणायचं आणि डायरेक्ट घालायचं म्हणजे पैसे आहेत म्हणून, पण त्यासाठी कसता किंवा ती बनवून चारणं, जी बैलाला प्रेम भेटतं किंवा जी ऊर्जा भेटते म्हणजे आपण हाताने बनवून आपण जे घालतो ते खरोखर त्याच्यात
एखादं म्हणतो आपल्या आईची हाताची चव खूप हे हा. किंवा काय ते त्यात प्रेम उतरलेलं असतं. हा, मग तसं आहे. तोच तो प्रकार आहे. मग बैलांना बी कसं आहे माहिती आहे, स्वतः तुम्ही त्यासाठी कष्ट खाल्ले पाहिजे, केलं पाहिजे त्या बैलासाठी. बैल शर्यतीतला असो किंवा बगाडातला असो, ज्यावेळेस तेव्हा तुम्ही 100% प्रयत्न कराल ना, त्यावेळेस तो बैल तुमचं 100% पांग पेडणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रात बैल जी एक नंबरला, आपण आता शर्यत क्षेत्राकडे जाऊ थोडंसं, बैल जी पाळतात ती काही एका दिवसात पळत नाहीत किंवा इंजेक्शन दिलेत म्हणून पळत नाहीत. त्या मालकाचं सातत्य आणि त्या मालकाचे कष्ट त्या बैलाच्या मागं असतात, की त्या सकाळी उठल्यापासून झोपसपर्यंत तो विचार त्या बैलाचा करत असतो. म्हणून आज बैल बगाडात असेल किंवा त्या शर्यत क्षेत्रात असेल, एक नंबर काम करतो किंवा पळतो, त्याचं कारण आहे. नाहीतर दुकानातला रती बांधलाय आणि ठेवलाय घाम्याला बरं, तसं नाही होत. त्याला काय आवडतंय, बैल काय चांगलं खातोय, हे त्याचं बैल निरीक्षण पहिली माणसं करत होते. आता म्हणजे बैल घ्यायचा, खोंड घ्यायचं, तयार करायचं, तयारी ती नाही. हे स्वतः आपलं मन उतारलं पाहिजे त्या बैलाच्या ह्याच्यात, जे आपण करतोय त्या कामात किंवा त्या खिलारच्या ह्याच्यात. नाही, क्षेत्राचं काय झालंय माहिती आहे आता, ही पारंपरिक मैदान आहेत, कुणी विचार केला नाही. आता मी एक बैलवाला, मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा, एखादं मैदान जर खेळायचं झालं ना, तर कुणाकडून तरी हात उसणं किंवा काहीतरी कर्ज काढून ते करावं लागतंय, तेव्हा ती मैदानावर एका महिन्यात 2 वेळा जाऊ शकतो. पण पहिली माणसं जी यात्रेला मैदान, आता मेन कुणाचंच लक्ष नाही की मैदान किती घेतली पाहिजे एका महिन्यात किंवा किती एवढं पैसे आहेत का. पहिल्या 1000 गाड्या येत होत्या, आता गाड्या यायचं प्रमाण कमी झाले, काही दिवसानं बंद बी होत्या. कट्टाळली, तुम्हाला कटाळा आला की माणूस त्या नादातनं बाजूला निघतो की ही सारखंच नको. किती वेळा फक्त पळणारीच बैलांना असं वाटतं की दररोज मैदान असावं. जो गटालाच मार खातोय 8-8 वेळा, त्याला वाटतंय का दररोज मैदान खेळावं, नाही का, पैसे नाही त्याकडे, बैल भेटाना, असे लय कारण आहेत. तर त्यासाठी फक्त यात्रेचं मैदान माझ्या मते, माझ्या वैयक्तिक मते, की फक्त यात्रेची मैदान किंवा महिन्यात एखादं महिना झालं पाहिजे मैदान. का जास्त तुम्ही ओव्हर केल्याने त्याचा उपयोग नाही. वास्तव स्वीकारणं अवघड आहे. हा, जर एखाद्या वेळेस जर मैदानात जर माणसे बैल घेऊन यायची बंद झाली तर काय करायला, हा प्रश्न. प्रत्येकाला वाटतं की असं होणार नाही. पाठीमागे बी असंच होतंय, जग बंद पडेल का, तर कोरोनानं पाडलंय जग बंद. तर त्याचं एक उदाहरण मला सांगायचं की बाबा कधी बी ही शर्यत क्षेत्र बंद पडू शकतं. 100% त्यासाठी खरं आहे. त्याला बी नियम अटी पाहिजेत थोड्याफार, की बाबा कधी मैदानं झाली पाहिजे. जी पारंपरिक जी मानाची मैदान आहेत त्यावरून घ्याच की. प्रत्येक पुढाऱ्याच्या जर बर्थडेला एका गावात 2 मैदानं व्हायला लागली तर एवढं माणसांच्याकडे पावतीला पैसे नाहीत, वाट खर्चीला नाहीत, त्या बैलाच्या रतिबाला पैसे नाहीत, एवढं आणणार तरी कुठलं, असं नाही का. हा विचार त्या संघटनेने केला पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला थोडक्यात विचारतो, बैल ही सगळी मोठ्या मापाची आपल्याकडे गावात आलेली आहेत. आता आपल्या इथं बऱ्याच जणांकडे गायी पण जातीवंत आहेत. हा, तर मग इथं जातीवंत गायींसाठी जी मोठ्या मापाची बैल लागतात, त्या पद्धतीनं काय आपल्याकडे वळू कुणी निर्माण केलेत का किंवा आहेत का? पहिलं वळू होते, म्हणजे शक्यतो वळूला वापरत नाही आपण बैल गावातली, कारण काही तो बगाडाला नेटाचं काम असतं. नैसर्गिक रेतनाला वापरणारा बैल कष्टात कमी चालतो. म्हणजे पहिल्या माणसांना सांगितलेली एक, म्हणजे सांगितलंय की ही बैल चालत नाही जास्त करून नेटाच्या कामाला. तर आता आपल्याकडे ते शेंदुर्जनचे अभिजित नवले, जितू नवले, त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे 7-8-10 बैल आहेत. परत इकडं आपल्या सातारा जिल्ह्यात अमोल पैलवान त्यांच्याकडे बी आहेत. परत इकडे आहेत अंगापूरला 1-2 आपले पडतऱ्यांकडे त्या हो, तर लय बैल आहेत. त्यामुळे माणसं गाडीचं साधन झालंय तिकडे नेतात, पण आपल्याकडं वळू बऱ्यापैकी नाहीतच म्हणावं लागेल बौद्धनमध्ये. तुमच्यात काय डोक्यात कल्पना चालली का की इथून लोकांनी लांब जाण्यापेक्षा इथं एखादा मोठ्या मापाचा वळू गावात जर फक्त गाय भरण्यासाठी ठेवायचं, म्हणजे सेवेसाठी नाही, पण हिथं पैदास तुमच्या इथं व्हावी. नाही, काय विषय, गाय भरण्यासाठी आता माझा छोटा हत्ती टाटा एस भाड्यावर मी चालवत असतो. गाय घेऊन बऱ्याच वेळा माझा असा योगायोग येतो, पण तिथं गेल्यानंतर ती रिस्की काम आहे बैलाचं नैसर्गिक रेतन करणं. गायांना कधी असं मोकळं नेलेलं नसतं, एवढ्या गाया अवकाळ असतात आणि तिथं गेल्यानंतर 1-1 तास लागतो नैसर्गिक रेतन करण्यासाठी. त्यामुळे ती बी काम एवढं आज घेतलाय बैल आणि ते धंदा केलाय, ते बी लय कजागीचं काम आहे. ते कोणाचं बी काम नाही, त्याला अनुभव त्यांच्या वडिलांना दिलेला किंवा त्यांना शिकून तो अनुभव घेतलेला एका दिवसात होऊ शकत नाही. कालचा परवाचाच व्हिडिओ बघितला, गाई परागती ती लय अवचिंदी होती, काल घसरून पण पडली ती. हो, लय गाया त्रास देतात आणि मारक्या मेन म्हणजे साधी गाय लय मारकी असते, की असं त्या मालकाला फक्त मारत नाही, नाहीतर साधी गाय कुठल्याच माणसाला जवळ येऊन देत नाही.
वाघाला म्हणलं तरी साधी गाई येऊन देत नाही जवळ, एवढी झाल गाई असते. आता थांबूया आपण इथंच. फक्त प्रेक्षकांना काय आवाहन कराल यात्रेच्या निमित्ताने? आणि सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो आणि सर्वांना जास्तीत जास्त संख्येने बावधनची यात्रा, भैरवनाथाची यात्रा 7 मार्चला छबिना आहे. 8 मार्च रोजी सकाळी 6ला बगाड चालू होतं, ती संध्याकाळी 6 पर्यंत असतं. आणि 9 मार्चला कुस्त्या, तमाशा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतो. तर सर्वांना बावधनची यात्रा बघण्यासाठी यावं हीच सर्वांना एक आग्रहाची विनंती. आणि जाता जाता एक छोटा प्रश्न करतो. ह्या चॅनल चालू केल्यापासून आणि बैलांच्या बाबतीत तुम्ही जे रमता आता, ह्यातला छोटा अनुभव तुमचा सांगा. कसं होतं, बैल आता अनुभव काय मला एवढा नाही सांगता येणार. माझं गाडी चालवून ही वेळ भेटेल त्या वेळात मी काम केलेले आणि ह्या पांढरीत काही केलं तरी यश नक्कीच येतं. का तर मी कुठलंही काम भैरवनाथाला स्मरूनच करतो आणि त्याला 100% यश येतं. आता तुम्ही उदाहरण बघितलं की आज म्हणलं कोणाचं टाकायचं, काय शूटिंग नाही, काय नाही, कोणी बोलावलं नाही आणि योगायोगानं बैल आला. तुम्ही तर हा अनुभव पाहिलाच. अगदी खरे. तुमच्या चॅनलला पण नाथांच्या कृपेने 1 मिलियन सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि तुमचा बी चॅनल एक तरी सर्वांना मातीतले हिरे या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि चॅनल आपला पुढे न्या. धन्यवाद दादा. धन्यवाद.